हाय हाय गुड मॉर्निंग। आज सकाळचे वाजले 6:30 आणि माझी आंघोळ वगैरे झाली आणि आता आज शुक्रवार आहे तर देवपूजा करायची आहे। आलाच काय? आणि देव सगळे आता घासून आणले, हे असे सगळं साफसूफ करून आणलं। तर आता मग मी त्याला सगळे आता हे बाकीचे आहे ना धुवून त्याला हे करते, सगळं स्वच्छ करून देवपूजा करून घेते। झालं पाणी भरून? का रे असं? गुड मॉर्निंग। आंघोळ झाली, सगळं आवरलं आमचं, पण आता पूजा यायची। हा पूजा आता करून घेते, सगळं हे करून आता बॅक कॅमेऱ्यानं दाखवते ना। टाइम लॅप्स लावते का? नको लाव तेवढंच। असं ते आवरून घेते, लावून देतो मला स्टँडला हे। आता झाली माझी देवपूजा वगैरे सगळी, मस्त अशी छान देवपूजा झालेली। इकडे धूप वगैरे लावलेलं आहे, धूप आता विजला वाटतं। आता कपडे धुवायला जायचे, आता कपडे तिकडे धुते, इथं धुत होते ते नाही धुत, तिथे लावलेले वायर, त्यामुळं मी आता तिकडे धुते। काय रे? आणि आता घेऊन तिकडे धुवायला जाते आता नळाखाली। आता हे गेलेले आहे बकेटी भरून आणते। वाजले 7, जरा मंगळवारी आणि शुक्रवारी जरा लेटच होतो सगळं साफसूफ करून पूजा वगैरे हे करायला। डेली काय दूध वगैरे नाही, देव वगैरे असे फक्त नॉर्मल वगैरे हे करते, पूजा असते। आणि मंगळवारी आणि शुक्रवारी जरासं जास्त असते पूजा आपली। ते सगळे देव वगैरे धुवून हे सगळं साफसूफ करून तर आता आपण कपडे धुवून घेऊ। चिवू आलेली आहे बाहेर, ओरडती आहे आणि गार हवा सुटलेली आहे बाहेर, इतकी भरपूर गार हवा आहे। त्याला बाहेरचं पण दाखवते तुम्हाला आणि कपडे पण धुवून घेते। किती छान गुलाब लागला। चिवू का रडालती? ती का रडालती? हा, तिला नको म्हटलं की ती रडत बसते। आरशा पण आमची आलेली आहे। काय घेऊन आलीस रे? खाऊ दाखव, खाऊ काय आणलं? बॅक कॅमेराने दाखवते मी। तू काय आणलं खाऊ बघू? पॉपकॉर्न कधी? पॉपकॉर्न असं कर, हाय कर। आता आम्ही बसलो जेवायला, हे तर दाखव। नाश्त्याचा सेटअप, डायरेक्ट जेवणाचा सेटअप असतो, डब्बा भरण्याचा सेटअप। मी वांग पावटा, वांग सॉरी मटर नाही, पावटा वांग। हे मला सगळ्यात पहिलं डिश घेऊन आली होती बस। बस। वाव, चिवताईचं खाऊ काय दाखवा। चिवताई खाताय पॉपकॉर्न। चिवताईने पण डब्बा घेऊन आलेली आहे। आज ते डब्बा घेऊन आली।
थांब थांब थोडं. आणि भात. भात भरणार, मला चपाती देणार. बस बस. भात दिला तर चपाती थोडी कमी द्यायची. दीड. हा अगं, अरे तोंडाला हात लावायची ताई. कसं लावशील हात? हात कसं लावायचं तोंडाला? तोंडाला हात लावायची हो शिंकताना. चला आता आपण जेवायला घेऊ. अरे बापरे. बस. आयशा. आता जेवायला सगळे. चिव मला भरवते, ती खायचं तर मला भरवते ती. चला या जेवायला. ठेचा. 7:30 वाजले. चला आवरू या. लोणचं वगैरे नको ना? हो राहतात बस. The next day. हा आज आहे ना मी हे बनवते तिळाच्या वड्या. आता संक्रांत आली ना, त्यामुळं तिळाच्या वड्या बनवते. तर त्यासाठी मी तुम्हाला रेसिपी दाखवते कसं बनवते. छान होते एकदम. लाईट लावते ना. मग दिसेल, अंधार होता ना. आता मी बरोबर 1 वाटी आहे ना तीळ घेतलं. असं एवढं तीळ घेतलं मी. तर आता मी ह्याच वाटीने आहे ना हे घेईन, गूळ घेईन. बरोबर खिसून गूळ घेईन बारीक करून. आणि आता हे गूळ खिसून घेते आता एवढा. आता 1 वाटी तीळ तर 1 वाटी गूळ. तर आता मी बारीक करून घेते. आता मी हा इतका असा गूळ घेतला हा, आणि तेवढे तीळ पण घेतला. आता याला भाजून घेते. तुम्हाला पण दाखवते. चला बनवू आपण. याला असं बारीक गॅसवरती आहे ना भाजून घ्यायचं. मंद बारीक पण नाही, मीडियम गॅसवरती छान असं भाजून घ्या. जसं लय पण जास्त आत्ती भाजायचं नाही, कारण मग कडवट लागते. असं थोडंसं जर असं वास आला ना
हे अशा प्रकारे झालेलं आहे. तर आता बघू, हे गरमच आहे अजून, थोडं थंड झालं ना मग सेट होऊन जाईल, मग हे काढता येतं. मग बघू आपण कसं झालेलं आहे. हे आल्यानंतर संध्याकाळी मग आपण चेक करू. माझ्या कॅमेरात तसं कसं छान नाही दिसत, जरा ते आले की दाखवून संध्याकाळी मस्त असं हे होतं, छान असं आपोआप निघून जातं. दरवर्षी मी असंच बनवते, विकत वगैरे नाही आणत. हे असं बनवून वाटते मी सगळीकडं. तर आता बघते हे, नाहीतर आणखी जरा बनवते थोडं. चला तर मग चहा ठेवला, चहा पिऊया. आज बाजारात पण जायचं आहे. हे अशा वड्या बनलेल्या आहेत मस्त छान. आता संध्याकाळी दाखवते, या मोबाईलमध्ये दिसत नाही आहे ते व्यवस्थित. तर हे आले ना संध्याकाळी, तर त्यांच्या मोबाईलमध्ये मी दाखवतो. हे असं मस्त छान बनलेले आहेत. जर असं शेवट असं वाटते, पण बघू, अजून गरमच आहेत ते. बघू संध्याकाळपर्यंत काय होतं ते. तर आता आवरलं माझं आणि देवपूजा पण झाली. बरोबर 6 वाजले. आज जरा कामातून सुट्टीच घेतली, कारण त्या वड्या पण बनवायच्या होत्या, त्याही बनवल्या. 4 वाजल्यापासून मी काय बसलेच नाही कामाला, ते बनवलं. आणि आज बाजार असतो, हा मोठा बाजार असतो शनिवारचा. तर मग मला भोगीची पण भाजी वगैरे आणायची, संक्रांतीचं पण साहित्य आणायचं, म्हणून म्हटलं बाजारातच भाज्या सगळ्या मिक्स भेटतील. तर मग त्या मिक्स भाज्या आणायच्या. आणि आपलं पूजेचं साहित्य जे बी काय लागतं ना, ऊस म्हणा किंवा बोरं वगैरे, ते घेऊन येईन. ते आज भेटेल मला बाजारात. तर आता 6:15 वाजता निघते. आता आवरलेल्या वड्या पण छान मस्त झालेले आहेत. आता यांना पण घेते मी करून. हे अशा छान झाल्या ह्या मस्त. बघ, मी काय अजून खाल्लेल्या नाही आहे, पण दिसायला तर छान दिसल्या त्या. तूप टाकल्यामुळे आहे ना थोडंसं काय म्हणतात त्याला, शाईन आलेलं आहे त्याला. तर थोडंसं हे लावते. तर तूप लावल्यामुळे ना शाईन आलेली आहे त्यांना वड्यांना. तर छान मस्त झालेले आहेत. तर मग हे आले की नाही, मी ह्यांनाच घेऊन जाते पेपरमध्ये रॅप करून आणि 1-2, कारण तोपर्यंत आपल्याला पण राहवलं जात नाही ना, कोणी असं खाल्ले हे शिवाय. हे सांगतील कसे झाले काय. तर आता मग बघते, ते सगळं साहित्य पण घेऊन येतो जाऊन. आणि बाजार पण थोडाफार बघू कसं काय काय. उद्या जर मग जायचं म्हटलं तर उद्या पण आणता येतं सकाळी. तर आता पण थोडाफार घेऊन येईल. चला तर मग बाजार बघू. शक्यतो दाखवायलाच नाही भेटत, कारण इतकी गर्दी पण असते आणि संध्याकाळचं कसं हे नाही होतं. आणि मेन म्हणजे लक्षात नाही राहत आमच्या की शूट करायचं आहे आणि आम्ही शूट करतो. हे ते असं सवय जोपर्यंत लागत नाही, तोपर्यंत एकदा सवय लागली की मग सगळं शूट होऊन जाईल. तोपर्यंत आपण ॲडजस्ट करू. आणि जर लक्षात राहिलं तर मग. आणि आज जेवण पण शक्यतो बाहेरच असेल. हे म्हटले की इथं कटवडा छान भेटतो, तर तो कटवडा खाऊ आपण. तर तेही खाईन. बघू मग आपण साहित्य आणल्यानंतर मी दाखवते. जर बाजारात नाही शूट केलं तर मग काय संध्याकाळी घरी आल्यावर मी दाखवूनच काय काय आणलं, त्या भाज्या वगैरे. परत त्या भाज्या आणून व्यवस्थित साफ करून फ्रीजमध्ये ठेवायला द्यावं लागेल. चिवूंच्या इथं फ्रीज आहे तर त्यांच्या इथं ठेवायला द्यावं लागेल, कारण मग सोमवारी भोगी आहे ना. तर मग सोमवारपर्यंत ते चांगलं राहिलं पाहिजे. तर चला तर मग बघू आपण बाजारात काय काय भेटतं आपल्याला. आता आम्ही कटवडा खाऊन आता बाजारला जाणार. छान मस्त चव.
PCR कटवर आहे ना. बाजार इथूनच स्टार्ट. किती गर्दी आहे पाहिजे बाजाराची. इथूनच स्टार्ट झालेले. आता रस्ताचा करते तर ते आणखीनच गर्दी झाली आहे. हे मॉल आहे. मॉल बाजारात इकडे पूर्ण भांड्याचं सामान भेटते. चहा वगैरे भाज्या बघायचं आहे. बस स्टँडवरती बस स्टँड सिटी बस स्टँड छान असा. ह्या अशा वड्या बनल्या होत्या. मगाशी माझ्या मोबाईलमध्ये दिसत नव्हतं. तर आत्ता आम्ही आलो. रात्री 9:30 वाजले. आत्ता आलो तर म्हटलं दाखव. ह्या अशा तिळाच्या वड्या बनल्या. कशा बनल्या? छान बनल्या. हे असं मस्त. आणि आता काय काय आणलं दाखवतो. आता बाजार जास्त काय आणलं नाही. उद्या आणि परत आणावं लागेल. त्या आम्ही आणल्या करंज्या. मला आवडतं. इथं एक मंदिर, तिथं मारुती मंदिराजवळ आहे ना, हे संगम स्वीट्समध्ये आहे ना, छान भेटतं हे करंजी आहे ना. आणि ह्यात काय घेतले? पेढे. ह्यात यांनी पेढे घेतले. आता उघडत नाही. आणि हे असं टहाळा पावटा. हे असं मी टिकल्या घेतल्या. हे असे बोरं. गाजर घेतलं. नेलपेंट घेतले मी. अजून 2 नेलपेंट घेतले. हे असे. हे वालाच्या शेंगा आणि वटाणा. हे आता काय पसारा काढत नाही कारण इथं भरून ठेवते. असंच उद्या साफ करून ठेवते. हे असं एवढा आणला पसारा बाजार. आता परत याला ठेवते. आता सगळा आणलेला बाजार थोडाच आणला. आता उद्या जरा आणवाय ना आपण, कारण वांगी वगैरे आणली ना आता हे होऊन जाईल, थोडंसं खराब होऊन जाईल. परवासाठी लागणार आहे. हा, सोमवारसाठी लागणार. मग वांगी बटाटे वगैरे. बटाटे इथे छान भेटते आमच्या शेजारच्या दुकानात. ते कुठले बटाटे म्हणतात? ते मध्य प्रदेशचे काहीतरी असते ते. हा, तिकडचे छान असते म्हणते ते. आणि उद्या काय तेवढंच ना, वांगी बटाटा वगैरे आणायचं. बघू काय आणखी जर दिसलं ना तर उद्या थोडं आणू. आता थोडं घेतले पण ते सुकून जाते परवापर्यंत. फ्रीज मध्ये ठेवायला देऊ ना. हा. आणि आता हा ब्लॉग 2 दिवसाचा राहील. कालचा थोडा आणि आजचा थोडा. कारण काल म्हणजे जर तब्येतच डोकंच लेट दुखत होतं, त्यामुळे काय मी पोस्ट नाही केला. आता कालचं थोडं आणि आजचं थोडं मिळून. आणि थंडी होती त्यामुळे हा, लईच डोकं दुखत होतं. ते तर उद्या भेटू आपण. उद्या रविवार. बघू आता उद्या काय करते. फिरायला नेते का कुठं. आणि आता वाजले 9:30. अजून आता एडिट वगैरे करून मग झोपायचं. चालेल, उद्या भेटू. बाय. गुड नाईट. तू म्हणा आता.
बाय गुड नाईट